जगप्रसिद्ध असलेली अकलूजची लावणी महोत्सव आजपासून सुरुवात झालेली आहे. पहिल्याच याच्यामध्ये अहिल्यानगरच्या कला केंद्राचा सहभाग होता. आपण त्यांच्यासोबत अलंकार कला केंद्राचा सहभाग होता. त्यातले काही कलाकार आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाणूया. काय या स्पर्धेला काय वाटतं तुम्हाला? या स्पर्धेत आल्यावर आम्हाला मनाला एक शांती मिळते, आनंद वेगळा मिळतो, समाधान वाटतं. इथं स्पर्धा केल्याच्या नंतर ना एक वेगळाच मनाला आनंद मिळतो की इथं लावणीला कलाकार लोकांना जे मान सन्मान आहे, जी इज्जत आहे ते वेगळेच आहे. बघण्याचा दृष्टिकोन किंवा काय वेगळाच मान सन्मान मिळतो इथं. ही लावणी आयोजित करतात बाळदादा, ह्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी मागणी होते. काय वाटतं आपल्याला? आम्हालाही वाटतं सगळ्या कलाकार लोकांना त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा. 100% मिळालाच पाहिजे. तो त्यांचा अधिकारच. कारण त्यांनी आज लावणी जिवंत, त्यांच्यामुळे लावणी जिवंत राहिली. कारण त्यांनी जर तेवढा सपोर्ट केला नसता किंवा इथं लावणी स्पर्धा ठेवला नसता तर आम्ही कलाकार लोक इथं नसतो. पण काय शासनाकडे काय मागणी करसाल? आमचं पोट पाणी जरी ह्याच्यावर असेल तरी आम्हाला सगळ्यांना असं वाटतं किंवा आम्हाला मानधन चांगल्या प्रमाणात मिळावं. आणि ही कला आम्ही जे जोपासतोय ती पारंपरिक कला आहे. त्या कलाकारांसाठी जे आम्ही मागणी करतोय ती मान्य करावी. आणि जो दादांना पद्मश्री पुरस्कार आहे तो मिळावाच. आणि आज आमचं एवढं नशीब मोठं असं आम्हाला वाटतं की आम्ही फर्स्ट टाइम आलोय आणि आम्हाला दादांच्या इथं कार्यक्रम सादर करण्याची किंवा लावणी सादर करण्याची जी संधी मिळाली ती फक्त यांच्यामुळे मिळाली. आणि यांनी जर आम्हाला हे नसतं प्रोत्साहन केलं नसतं तर आज आम्ही आलो नसतो. आणि यांचे आम्ही म्हणजे आभार मानतो किंवा यांच्यामुळे आज आम्ही इथं आहे दादांच्या समोर. आणि दादांचे तर खूपच आभार आहेत. कारण का की आमचं जे लावणी हे सादर करतात किंवा जगाच्या समोर जे हे करतात की बाबा या कलाकारांसाठी सुद्धा पुढे आणण्यासाठी ते जे झटपट करतात किंवा काही असं पाठिंबा देतात आम्हाला, त्यासाठी पण आम्ही खूप आभार मानतो दादांचे. काय सांगता? मला हा अकलूजचा कार्यक्रम दादांनी जो ठेवलाय तो खूप आवडतो. आणि माझी इच्छा होती की माझं नवीन थिएटर असल्यामुळं इथं सादर करायची एक संधी भेटावी. तुम्ही जी कुठली लावणी आज सादर केली? आम्ही ते लावणी नाही, ते छक्कड आहे. आज काही जे मुलींवरती अत्याचार चालले लहान मुलींवरती, ते सादर आम्ही यासाठीच केलं का याच्याने काहीतरी पब्लिकनी पूर्ण महाराष्ट्रात शिकावं, याच्यासाठी आदर केले आम्ही. अकलूज मधून जगदीश डांगे, LS मराठी.